प्रकाश आंबेडकर कुठल्या निमंत्रणाची वाट पाहतायत ते खरगेंना का भेटत नाहीत असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय। इतकंच नाही तर 2019च्या निवडणुकीत वंचितमुळे काँग्रेसच्या 9 खासदारांचा पराभव झाला होता असा दावाही चव्हाण यांनी केलाय। वंचित फॅक्टर आघाडीसाठी धोकादायक ठरू शकतो का पाहूयात या रिपोर्टमधून। प्रकाश आंबेडकर कुणाची वाट पाहतायत, खरगेंना भेटण्यास अडचण काय? पृथ्वीराज चव्हाणांचा थेट सवाल। वंचितमुळे काँग्रेसच्या 9 खासदारांचा पराभव, चव्हाणांचा दावा। लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असले तरी वंचितचा इंडिया आघाडीतला प्रवेश अजूनही अधांतरीच आहे। आंबेडकरांबाबत आम्ही सकारात्मक असल्याचं महाविकास आघाडीचे नेते सांगत असले तरी त्यावर अधिकृत मोहर न उमटल्यानं संभ्रमाचं वातावरण आहे। प्रकाश आंबेडकरांना मल्लिकार्जुन खरगेंची भेट घ्यायला काय अडचण आहे असा परखड सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केला। इतकंच नाही तर 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीमुळे 9 ठिकाणी काँग्रेसचे खासदार पडले आणि भाजपाचे निवडून आले हे वास्तव असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं। प्रकाशजी हे इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांना वैयक्तिक ओळखतात, तर त्यांना जर इंडिया आघाडीमध्ये यायचं असलं तर त्यांनी खडगेजीनं एक भेटून सांगितलं पाहिजे, एखादं पत्र दिलं पाहिजे। पण ते आता निमंत्रणाची कुणाची वाट बघतात मला माहिती नाही। त्यांना मोदींना हरवायचं का नाही हा खरा प्रश्न। माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी पाठवलेलं नाही, एक चुकीचं सांगते। मी एक पत्र पाहिलं, त्यांच्या कोणीतरी प्रवक्त्यांनी दिलेलं आहे। स्वतः त्यांना भेटायला काय अडचण आहे? वंचितच्या संदर्भात काँग्रेस अनुकूल आहे, 100% अनुकूल आहे। त्या संदर्भात आमच्या चर्चा सुरू आहेत आणि उद्धवजी साहेब आणि पवारसाहेब यांनी त्यांच्याशी संवाद सुरू ठेवलेला आहे आणि मला वाटतं की यामध्ये कुठेही अडचण येणार नाही अशी मला आशा आहे। 2019च्या निवडणुकीत वंचित फॅक्टरचा फटका आघाडीला बसल्याचा दावा चव्हाणांनी केलाय। त्यात कितपत तथ्य आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 40गाव, चिखली, खामगाव, अकोला पश्चिम, दक्षिण नागपूर, बल्लारपूर, चिमूर, राळेगाव, अरणी, फुलंब्री, चेंबूर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि तुळजापूर इथं वंचितचा काँग्रेसला फटका बसला होता। या सर्व मतदारसंघांमध्ये काँग्रेस दुसऱ्या स्थानावर राहिली तर वंचित आघाडी तिसऱ्या क्रमांकावर होती। केवळ काँग्रेसच नाही तर राष्ट्रवादीला वंचितमुळे 11 ठिकाणी फटका बसला होता। किनवट, जिंतूर, पैठण, नांदगाव, उल्हासनगर, दौंड, खडकवासला, गेवराई, उस्मानाबाद, आताचं धाराशिव, माळशिरस, परांडा या ठिकाणी राष्ट्रवादीला वंचितमुळे मोठा फटका बसला होता। जळगाव जिल्ह्यातील 40 गावचं उदाहरण घेतल्यास भाजपला 86,000 मतं मिळाली होती। त्याचवेळी काँग्रेसला 82,228 मतं मिळाली होती, पण वंचितला या ठिकाणी 38,429 मतं होती। तुळजापूर मतदारसंघाचा विचार केल्यास भाजपला 99,034 मतं मिळाली, काँग्रेसला 78,000 तर वंचितला 35,385 मतं मिळाली। 2019च्या विधानसभा निवडणुकीत जवळपास 25 मतदारसंघांमध्ये वंचितमुळे आघाडीचा पराभव झाला होता। वंचितला राज्यभरात 25 लाख मतं मिळाली होती। इतकंच नाही तर लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला 41 लाख मतं मिळाली होती। वंचितमुळे लोकसभेत आघाडीचा 8 ते 10 जागांवर निसटता पराभव झाला होता। भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडी निर्माण केली। गेल्या निवडणुकीतला वंचित फॅक्टरचा इतिहास पाहता आंबेडकरांना इंडिया आघाडीत सहभागी करून घेणं विरोधकांसाठी राजकीय दृष्ट्या हिताचं ठरणार आहे। आंबेडकरांच्या प्रवेशाला कधी मुहूर्त लागणार ते पाहणं आता महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।